नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. टॉप 18 बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या पाहणारच आहोत. मात्र सुरुवातीला अतिशय मोठी बातमी. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा 2023-24चा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक हा अर्थसंकल्प मांडणार आहे आणि यंदा ही जबाबदारी आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल यांच्यावर आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या प्रशासक आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प ते सादर करतील. त्यानंतर आयुक्त या अर्थसंकल्पातून चालू आर्थिक वर्षात मुंबई शहरासाठी आणि मुंबईकरांसाठी कोणकोणत्या हितकारक योजना, प्रकल्प, विकास कामं करणार याबाबतची माहिती देतील. तर मुंबई महापालिकेच्या बजेटवर यंदा राज्य सरकारची छाप दिसणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे. तर मुंबईकरांना या अर्थसंकल्पातून नेमकं काय काय मिळू शकतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. प्रदूषण नियंत्रणावर भर देण्यात येणार असल्याचं कळतंय. आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, शिक्षणासाठी विशेष तरतूद, रस्ते काँक्रिटीकरण, सागरी किनारी मार्ग, महिलांसाठी विशेष योजनेची देखील तरतूद या अर्थसंकल्पामध्ये असू शकते. त्यानंतर सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि शाळेमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना नेमकं आजच्या या अर्थसंकल्पातून काय मिळणार हे पाहणं गरजेचं आहे. तर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे आणि याआधी आदित्य ठाकरेंनी पालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिलंय. यात त्यांनी कोणताही नवा प्रकल्प नाही तर जे प्रकल्प सुरू आहेत त्यांनाच निधी द्यावा असं म्हटलेलं आहे. एक मुंबईकर म्हणून मी महापालिकेला प्रस्ताव देऊ इच्छितो की अर्थसंकल्पासाठी प्रशासकानं आस्थापन अंदाजपत्रकात पुढे जावं आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यात यावा. मात्र मुंबईचे निवडून आलेले प्रतिनिधी, नगरसेवक, महापौर आणि समिती प्रमुखांच्या अनुपस्थित कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेऊ नयेत. महानगरपालिकेच्या अपारदर्शक कार्यपद्धतीची कोणतीही तपासणी नसणं, आर्थिक शिस्त नसणं आणि तसंच प्रशासकीय उच्च हातभार यासह अनेक मुद्द्यांवर गेल्या 5 महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी वारंवार आवाज उठवलाय असंही आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे आणि त्याआधी आदित्य ठाकरेंनी एक पत्र लिहिलेलं आहे इकबाल सिंह चहल यांना. नेमकं पत्रामध्ये काय म्हटलंय? आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून तर पत्र लिहिलेलंच आहे, परंतु त्यांनी आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांनी एका एनजीओ मार्फत या अर्थसंकल्पामध्ये काय असावं काय असू नये याच्या संदर्भातल्या सूचना सुद्धा मागवलेल्या होत्या. तर तशा काही सूचना या पत्रामध्ये त्यांनी केलेल्या दिसून येत आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही नवा प्रकल्प हाती घेऊ नये, जुन्या असलेल्या प्रकल्पांना निधी द्यावा. कारण कुठल्याही जेव्हा आपण एखादं नवीन धोरण तयार करतो तर त्या धोरणावर नगरसेवक समिती अध्यक्षही साधक बाधक चर्चा करत असतात. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये कुठल्याही पद्धतीचा नवीन प्रकल्प घेऊ नये किंवा कुठली नवीन धोरण जे आहे ते राबवलं जाऊ नये. जो काही आस्थापना खर्च असतो म्हणजे पालिकेचा जो काही खर्च आहे तो त्यांनी चालू ठेवावा, नवीन प्रकल्प हाती घेऊ नये, जुन्या प्रकल्पांना निधी द्यावा, असे मुद्दे उच्चारत असताना त्यांनी एक महत्वाचा मुद्दा म्हटलेला आहे की वारंवार महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर शिंतोडे उडवले जात आहेत, ताशेरे उडले जात आहेत, परंतु कुठलीही चौकशी केलेली जात नाहीये. आणि त्यामुळं जर लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची असेल, ज्या महान लोकशाही राष्ट्राचे आपण नागरिक आहोत, त्या राष्ट्राची लोकशाही जर बळकट ठेवायची असेल तर या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही नवीन घोषणा, कुठलाही नवीन प्रकल्प करू नये. कारण मुंबई महानगरपालिका जी आहे तिची निवडणूक होत नाही आहे आणि सातत्यानं मागणी होऊ नये ही निवडणूक पुढे घेतली जात नाहीये, अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य त्यांनी या पत्रामार्फत केलेलं आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठं हा अर्थसंकल्प हा केवळ तात्पुरता अर्थसंकल्प म्हणून गणला जावा. कारण यामध्ये नगरसेवक किंवा कुठलेही लोकप्रतिनिधी नाही अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आदित्य ठाकरे यांच्या या पत्राला आज कारण अर्थसंकल्प सादर केला जातोय, त्यामुळे आज या अर्थसंकल्प आधीच तयार झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या मुद्दे आदित्य ठाकरे यांनी मांडलेले आहे त्याला किती महत्त्व दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार. निश्चितच. प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
आणखीन एक मोठी बातमी. मुंबई महानगरातील मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांना निधीचं मोठं बळ मिळालेलं आहे. केंद्र सरकारच्या 2023-24 अर्थसंकल्पात 1101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 2022 ते 23च्या तुलनेत ही 91% अधिक निधीची तरतूद आहे. वर्ष 2013च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात 9 पटीनं वाढ करण्यात आलेली आहे. तर रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी 13,539 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर भुसावळ विभागासाठी 1470.94 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि आता एक सविस्तर बातमी. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे. काल मध्यरात्री आई भराडी देवीची विधिवत पूजा अंगणेवाडीतील स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते पार पडली आणि त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले. गेले 2 वर्ष कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित स्वरूपात आई भराडीचा उत्सव साजरा करण्यात आला होता. आता सर्व निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भराडी देवीचा उत्सव साजरा करण्यात येतोय. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी कुटुंबासह आई भराडी देवीच्या दर्शनाला येणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी आई भराडीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर फडणवीसांच्या उपस्थितीत सभा देखील होणार आहे आणि सभेसाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. आज दिवसभरात सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी अंगणेवाडीमध्ये येणार असल्यामुळे राजकीय मानापमान नाट्य देखील रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही माहेरवासीने आहेत. अंगणेवाडीला आम्ही नेहमी येतो, दरवर्षी येतो. अरेंजमेंट चांगली आहे, त्यामुळे आम्हाला चांगला मान मिळतो. आम्ही सुखासमाधानी येतो आणि आम्हाला भराडी देवीचा आशीर्वाद कायम असाच राहो. ही देवी माहेरवाशिनींना लगेच पावते. आम्ही सासरवाशीण आहोत, पण आम्हाला रात्रभर म्हणजे अशी झोप लागत नाही. कधी जाऊ पाषाणाचं, आम्ही कधी दर्शन घेऊ, कधी देवीला सजवतील, कधी उभी करतील आणि आम्ही कधी तिला डोळे भरून बघू. वर्षभर आम्ही, आमची मुलं, आमचे पूर्ण कुटुंब, अख्खं अंगणेवाडी कुटुंब, जेवढे चाकरमानी असतात तेवढे सगळे चाकरमानी धावत येतात देवीच्या भेटीला. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत थेट अंगणेवाडीतून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, भराडी देवीच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि आज मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेते आज हजेरी लावणार आहेत. तिथे काय सविस्तर अपडेट? मी आता आई भराडी देवीच्या मंदिरामध्ये आहे आणि गाभाऱ्यामध्ये भाविकांनी दर्शनासाठी सुरुवात झालेली आहे. मध्यरात्री अंगणेवाडीतील स्थानिक ग्रामस्थांकडून विधिवत पूजा जी आहे भराडी देवीची ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर दर्शनासाठी व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. आपण इथे समोर पाहू शकतो मोठ्या संख्येने भराडी देवीचे भक्त जे आहेत आई भराडी देवीच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, मात्र गेली 2 वर्ष कोविड निर्बंधांमुळे जे इतर भागातले जे भाविक आहेत ते येऊ शकत नव्हते. मर्यादित स्वरूपामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येत होता, मात्र आता मोठ्या उत्साह आणि जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतोय. आपण समोर पाहू शकतो आई भराडी देवीचा गाभारा आहे आणि तिथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने जे भाविक आहेत त्यांची झुंबड जी आहे ती उडालेली आपल्याला पाहायला मिळते. आई भराडी देवी खूप प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे आणि त्याचमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक आहेत मोठ्या संख्येने अंगणेवाडी इथे येत असतात आणि त्यामध्ये राजकीय नेते जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने सहभागी असतात आणि याच राजकीय नेत्यांमध्ये अनेक आपल्याला मानापमान नाट्य जे आहेत ते देखील पाहायला मिळत असतं आणि आई भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन पुढील निवडणुकीला सामोरं जायचा असा एक जो प्रघात जो आहे गेले काही वर्ष निर्माण झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. आपण इथे पाहू शकतो की भराडी देवी मंदिरामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी फुलांची सजावट जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे आणि मध्यरात्रीपासून दर्शनाची व्यवस्था जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आज दिवसभरामध्ये मोठ्या संख्येने भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे, कारण जवळपास 10 लाखाहून अधिक भाविक आई भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी इथे कुठलाही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं एक नियोजन जे आहे ते केलं जातं. आपण इथे पाहू शकतो की काही वेळानंतर म्हणजे साधारणतः 11:30च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे कुटुंबासह दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 4:30 नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथे दर्शनासाठी येणार आहेत आणि आज दिवसभरामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची मांदियाळी जी आहे ती आई भराडी देवीच्या दर्शनासाठी इथे पाहायला मिळेल आपल्याला. निश्चितच उदय, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. आणखीन एक मोठी बातमी. कसबा पोटनिवडणुकीमध्ये आता नवा ट्विस्ट आलाय. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा टिळकवाड्यात भेटीला गेले होते, मात्र या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? कसब्याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे, त्यामुळे कसब्याचं तिकीट टिळकवाड्यालाच मिळणार का, की फक्त प्रवक्तेपदावर समाधान मानावं लागणार हे पाहावं लागणार आहे. तिकीट फायनल व्हायच्या आधीच कुणाल टिळक कालच प्रवक्तेपदावर त्यांची नियुक्ती झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे.
अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, काल देवेंद्र फडणवीस हे श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेले होते. त्यावेळेस शैलेश टिळक जे मुक्ता टिळक यांचे पती आहेत त्यांनी फडणवीस यांना SMS करून भेट होईल का असं विचारलेलं होतं आणि त्यावर हो असं उत्तर देत फडणवीस यांनी काल कार्यक्रम संपल्यानंतर विमानतळावर जाताना अचानक टिळक यांच्या घरी केसरीवाड्यामध्ये मोर्चा वळवला. तिथे जाऊन ते 5 मिनिटं शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांना भेटले आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे पुन्हा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या. वास्तविक कुणाल टिळक जे मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहेत त्यांना 2 दिवसापूर्वी भाजपनं प्रदेश प्रवक्तेपदी निवड होत असल्याचं पत्र जे आहे ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे कसब्याच्या पोटनिवडणुकीमधून टिळक कुटुंबियांचा विषय जवळपास संपल्यात जमा असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. मात्र काल अचानक देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा केसरीवाड्यामध्ये भेट दिली आणि माध्यमांना प्रतिक्रिया देतानाही ते म्हटले होते ज्यावेळेस तिकीट डिक्लेअर होईल किंवा उमेदवार जाहीर होतील त्यावेळेस तुम्हाला कळेल कुटुंबियांना उमेदवारी दिली आहे की दिलेली नाही. चिंचवड आणि कसब्याच्या दोन्हीच्या बाबतीमध्ये ते बोलत होते. मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार टिळक कुटुंबियांची दावेदारी जी आहे उमेदवारीवरची ती जवळपास संपल्यात जमा आहे. इतर 3 नावं जी प्रदेशानं पाठवलेली होती त्याच्यामध्ये एक नाव जे आहे ते केंद्र सरकारकडून भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडून जाहीर केलं जाईल आणि उमेदवारांची घोषणा जी आहे ती केली जाईल. हेमंत रासने, गणेश बिडकर आणि धीरज घाटे अशा 3घांची नाव आहेत ज्याच्यामध्ये हेमंत रासने यांचं नाव आघाडीवर आहे जे भाजपचे पुणे महापालिकेतले. निश्चितच आता कसबामध्ये नेमकं तिकीट कुणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते. ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये ईडी कार्यालयामध्ये काल दिवसभर चौकशीनंतर ईडीकडून त्यांची सुटका झाल्याची माहिती मिळते. कार्यकारी संचालक AB माने यांच्यासह 5 अधिकाऱ्यांना काल ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित बँक खात्यांची ईडीकडून चौकशी केली जाते. तर रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची तांत्रिक तपासणी झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, ईडीकडून या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. काल दिवसभर ही चौकशी झाली आणि आज त्यांची सुटका करण्यात आली असल्याचं कळतंय. काय सविस्तर अपडेट? कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हे सगळे अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांना ईडीने एकूणच बँकेच्या व्यवहाराच्या संबंधीची माहिती घेण्यासाठी ताब्यात घेतलं होतं. त्यांना समन्स बजावून मुंबईला नेलं होतं. मात्र या ठिकाणी काल दिवसभर त्यांची तब्बल 12 तासाची चौकशी करण्यात आली आणि संताजी घोरपडे कारखाना, ब्रिक्स इंडिया कंपनी यांना दिलेले कर्ज वाटप, हसन मुश्रीफ यांच्या संबंधी बँकेतले असलेले व्यवहार याची इत्यंभूत माहिती या सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडून घेण्यात आली आणि रात्री 10 वाजता त्यांना या चौकशीतून मुक्त करण्यात आलं. खरं तर बँकेमध्ये 30 तास त्यांची चौकशी झाली होती आणि त्यानंतर पुन्हा 12 तास चौकशी या सगळ्या ईडीच्या पथकाने केलेली आहे. त्यामुळे ईडीच्या हाती काय लागलं हा सुद्धा एक नेमका महत्वाचा प्रश्न उपस्थित होते. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून मात्र हे अधिकारी आता घरी सुखरूप परतलेले आहेत. मात्र एकूणच या इतक्या सगळ्या तासांच्या चौकशीला या सगळ्या अधिकाऱ्यांना हे जे सामोरं जावं लागलं. मात्र आता या सगळ्या चौकशीमधून नेमकं काय निश्चितच दिवसभर चौकशी झालेली आहे त्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.